हॅलो एव्हरीवन, आज आपण एका टॉपिकवर डिस्कस करणार आहोत होमिओपॅथी. तर होमिओपॅथी काय आहे? तर होमिओपॅथी हे एक चिकित्सक पद्धती आहे ज्याच्यामध्ये समचिकित्साद्वारे रुग्णांना ठीक केले जाते. होमिओपॅथीचा जर विचार करायला गेला तर होमिओपॅथीचा शोध हा 1796 मध्ये जर्मन फिजिशियन अँड केमिस्ट डॉक्टर सॅम्युएल हॅनिमन आहेत, त्यांनी लावला. डॉक्टर सॅम्युएल हॅनिमन जे आहेत हे होमिओपॅथीचे जनक आहेत. डॉक्टर सॅम्युएल हॅनिमन हे MD फिजिशियन होते आणि ते आपली कन्व्हेन्शनल प्रॅक्टिस करत होते. त्या टाइमचे ते एक लीड फिजिशियन होते. पण ज्यावेळेस प्रॅक्टिस करत असताना त्यावेळेस जे काही आजार होते, फिवर असतील, टायफॉइड असतील, कॉलरा असतील किंवा मलेरियल फिवर होते, वारंवार त्यावेळेस ते प्रॅक्टिस करत असताना त्याच कंप्लेंट्स घेऊन बरेच रुग्ण येऊ लागले. 15 दिवसाला, 20 दिवसाला ते यायचे. मग ते येत असताना त्यांना वाटायचं की हे रुग्ण माझ्याकडनं नीट नाही होते, फक्त यांचे साइन अँड सिम्पटम्स जात आहेत. हा जो काही आजार आहे तो मुळासकट त्यांच्यावर संशोधन करायला चालू केले. संशोधनाअंती त्यांच्या लक्षात आले की काहीतरी एक विशेष कारण आहे, ज्या कारणामुळे हे लोक वारंवार आजारी पडत आहेत आणि परत त्याच सिम्पटम्सनी ते आपल्याकडे येत आहेत. ज्यावेळेस त्यांनी याचा अभ्यास करायला चालू केला तर मलेरियासाठी त्यावेळेस त्यांनी एक सिन्कोना बार्क म्हणून हा एक मेडिसिन होतं, त्याचे त्यांनी छोटे डोस रुग्णांना द्यायला चालू केले. वारंवार ते रुग्ण येऊ लागले आणि वारंवार त्यांनी ते डोस द्यायला चालू केले. सिन्कोना बार्कचा त्यांनी डोस देऊन बघितला. डोस दिल्याच्या नंतर त्यांच्या असं लक्षात आलं की ज्या गोष्टींनी सिम्पटम्स क्रिएट होतात त्याच गोष्टींनी त्याला आपण ट्रीट करू शकतो. लाईक क्युअर्स लाईक, काट्याने काटा काढ. आणि त्यानुसार होमिओपॅथीची उत्पत्ती झाली. आणि त्यानंतर त्यांच्याकडे असंख्य पेशंट्स येत होते, ते त्यांना त्या पद्धतीने नीट करत होते आणि त्या पद्धतीने मग होमिओपॅथी शास्त्र हे उदयास आलं. होमिओपॅथी शास्त्र जर बघायला गेलं तर एक बेसिक फंडामेंटल प्रिन्सिपल्सवर स्थायित आहे. लॉ ऑफ सिमिलिया, लॉ ऑफ सिम्प्लेक्स, लॉ ऑफ सिंगल रेमेडी, लॉ ऑफ इंडिव्हिज्युअलायझेशन, लॉ ऑफ पोटेंटायझेशन, लॉ ऑफ व्हायटल फोर्स, लॉ ऑफ मिनिमम डोस, अशा 7 to 8 कार्डिनल प्रिन्सिपलवर होमिओपॅथिक शास्त्र जे आहे ते बेस्ड आहे. लॉ ऑफ सिमिलार मध्ये जर आपण बघायला गेलो तर जे मेडिसिन सिम्पटम्स क्रिएट करू शकतात तेच शरीरामधले सिम्पटम्स दूरही करू शकतात. अशा पद्धतीचा लॉ ऑफ सिमिलर आहे. सेकंड जर बघायला गेलो आपण तर लॉ ऑफ मिनिमम आहे. त्याच्यामध्ये मिनिमम क्वांटिटी ऑफ ड्रग मध्ये जास्तीत जास्त क्वालिटी ऑफ पेशंट किंवा सिम्पटम्स जे आहेत रुग्णांचे ते क्लिअर झाले. लॉ ऑफ इंडिव्हिज्युअलायझेशन म्हणजे जसं की कन्व्हेन्शनल मेडिसिन या अदर मेडिसिन्समध्ये जर आपण बघायला गेलो तर प्रत्येक मेडिसिन जे आहे, एक मेडिसिन 10 जणांवर चालतं. इंडिव्हिज्युअलायझेशन मध्ये असं आहे की तिथे तुम्हाला प्रत्येक मनुष्यासाठी वेगळं मेडिसिन असतं. त्याचं माइंड, बॉडी आणि दोघांचाही विचार करून हे मेडिसिन दिले जातात. ह्या चिकित्सक पद्धतीमध्ये एक डायरेक्शन ऑफ क्युअर दिलेलं आहे, हेरिंग्स लॉ ऑफ क्युअर. याच्यामध्ये एक स्पेसिफिक डायरेक्शनने तुमचा आजार मुळासकट नीट केला जातो, जो की मूळ कारणापासून आतून बाहेर, वरून खाली, मोर इम्पॉर्टंट ऑर्गन्स पासून लेस इम्पॉर्टंट ऑर्गन पर्यंत होलिस्टिक अप्रोचने तुम्हाला क्युअर केल्या जाते. त्यामुळं आता जर बघितलं तर आजकालच्या सायन्स पद्धतीमध्ये हे एक ऍडव्हान्स सायन्स आहे आणि याला आता जवळपास 200 ते 225 वर्ष हे लेटेस्ट सायन्स आहे, हे पूर्ण झालेले आहे. त्यामुळे ही एक आधुनिक चिकित्सक पद्धती म्हणून कार्यान्वित आहे. बऱ्याच जणांना समज असतो की बाबा होमिओपॅथी काय आहे, कशा पद्धतीने काम करते. याबद्दल आपण अजून नवीन अपडेट्स तुम्हाला देत राहू. आपण या पद्धतीनेच आम्हाला कनेक्टेड राहा. आपण तुम्हाला अजून लेटेस्ट अपडेट देत राहू. थँक्यू सो मच.